महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी जयदीप थोरात यांची निवड करण्यात आली आहे। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते जयदीप थोरात यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी NSUI आणि यूथ काँग्रेसच्या माध्यमातून तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळत असल्याचं सांगितलं। सामाजिक प्रश्नांबरोबरच विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं सांगून गेली 70 वर्ष सामान्य माणसाला आधार देण्याचं काम काँग्रेसनं केलंय। हे लोकांना समजावून सांगा असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं। शेतकऱ्यांचे आणि अन्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न समजून घ्या। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट समाजातील लोकांची नावं मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळण्यात येत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी याकडे जागरूकपणे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली। शिरोळ तालुका काँग्रेसचे समन्वयक शेखर पाटील यांनी शिरोळ तालुक्याला काँग्रेसचा मोठा वारसा असून जयदीप थोरात यांच्या रूपानं शिरोळ तालुक्यातील एका तरुणाला राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळत असून भविष्यात शिरोळ तालुक्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नितीन बागे, युवक शहर प्रमुख उदय पोवार, विजय पाटील, विनायक घोरपडे, दीपक गायकवाड आदी उपस्थित होते। याच कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती ग्रामपंचायतीनं तयार केलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं।